नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या संकष्टी चतुर्थी. संध्याकाळी कापूर सोबत जाळा या 3 वस्तू. पतीची मुलांची जोरदार प्रगती होईल. शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक काळी रात्र संपून सुखाचा सूर्योदय करणारा ठरणार आहे. आपण सर्वजण संकष्टी चतुर्थी करतो, बाप्पाची सेवा करतो, पण उद्या येणारी ही चैत्र संकष्टी चतुर्थी काही साधीसुधी नाही. उद्या ब्रह्मांडातील अशा काही शक्ती जागृत होणार आहेत ज्या तुमच्या नशिबाची गंजलेली कुलूप एका झटक्यात उघडू शकते. आपण म्हणतो की आम्ही खूप कष्ट करतो, खूप पूजापाठ करतो, पण घरात पैसा टिकत नाही, पतीच्या कामात अडथळे येतात, मुलांचं अभ्यासात लक्ष नसतं आणि शत्रू तर टपूनच बसलेले असतात. जर तुमच्या आयुष्यातील असंच काही घडत असेल तर समजा तुमच्या घराला कुणाची तरी भयानक नजर लागली आहे किंवा पितृदोषाची इडापिडा मागे लागलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा अतिशय प्रभावी उपाय पाहणार आहोत जो तुम्ही यापूर्वी कधीच ऐकलेला नसेल. उद्या संध्याकाळी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर कापुरासोबत केवळ 3 विशिष्ट वस्तू जाळा आणि मग चमत्कार पहा. तुमचा कट्टर शत्रू जो तुम्हाला उद्ध्वस्त करायला निघालेला होता तो स्वतः तुमच्या दारात येऊन लोटांगण घालेल आणि माफी मागेल. तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीचे मार्ग असे काही मोकळे होतील की 7 पिढ्यांचे दारिद्र्य मुळापासून नष्ट होईल. पण लक्षात ठेवा, हा विधी करण्याचा एक विशिष्ट वेळ आणि त्या 3 वस्तू नेमक्या कोणत्या आहेत हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातला 3रा पदार्थ हा इतका शक्तिशाली आहे की तो 24 तासात तुमच्या घरातील गरिबी घराबाहेर काढेल. त्याचबरोबर माझी तुम्हाला एक विनंती आहे की कृपया तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ओम गण गणपते नमः किंवा जय श्री गणेशा असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कधी विचार केला आहे का की आपल्या पूर्वजांनी घराच्या उंबरठ्याला इतकं महत्त्व का दिलंय? का पूर्वीच्या काळी उंबरठ्याला रोज हळद कुंकू लावून पूजलं जायचं? कारण उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसतो. तो तुमच्या घराचं संरक्षण कवच असतं. तो साक्षात महालक्ष्मीचा प्रवेतार असतो. जसा एखादा रक्षक आपल्या सीमेवर उभा राहून शत्रूला अडवतो, तसाच हा उंबरठा बाहेरची नकारात्मकता आत येण्यापासून रोखवत असतो. पण आपण उंबरठ्याकडे दुर्लक्ष करतो. तेव्हा घराबाहेर लोक किंवा तुमचे गुप्त शत्रू तुमच्या सुखी संसाराकडे, तुमच्या मुलांच्या प्रगतीकडे वाकड्या नजरेने पाहतात. तेव्हा त्यांची ती काळी नजर सर्वात आधी त्या उंबरठ्यावर येऊन आदळते. जर तुमचा उंबरठा आध्यात्मिकदृष्ट्या कमकुवत असेल तर इडापिडा, ती नजरबाधा आणि ती गरिबी सरळ घरात शिरते. मग विनाकारण घरामध्ये कटकटी सुरू होतात, कोणाचं कोणाशी पटत नाही, मुलं सारखी आजारी पडतात आणि आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जातो. हे सगळं लक्षण आहे की तुमच्या घराचा उंबरठा अशुद्ध झालेला आहे. पण येणारी ही चैत्र संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. उद्या असा एक दुर्मिळ योग जुळून येत आहे जो वर्षानुवर्षाची इडापिडा नष्ट करण्याची ताकद ठेवतो. शास्त्रात असं म्हटलं गेलं आहे की चैत्र संकष्टीला जर आपण उंबरठ्याची विशेष शुद्धी केली तर जगातील कोणतीही शत्रू, मग तो कितीही शक्तिशाली असो, त्याची ताकद तुमच्या घराच्या उंबरठ्या बाहेर संपून जाईल. त्याची वाकडी नजर तुमच्या उंबरठ्याला ओलांडू शकणार नाही. आता आपण त्या 3 गुप्त गोष्टी पाहणार आहोत
ज्या तुम्हाला उद्या संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत. हे 3 पदार्थ जेव्हा कापुराच्या दिव्य अग्नीमध्ये जळतात तेव्हा त्यातून निघणारा धूर तुमच्या घराभोवती एक असं अदृश्य कवच तयार करतो की शत्रू तुमच्या दारात येऊन लोटांगण घालेल. त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होईल आणि तो तुमची माफी मागेल. पण हे नीट समजून घ्या, हा उपाय करताना तुम्हाला मौन पाळायचं आहे. म्हणजेच हा विधी करत असताना तुम्हाला कुणाशीही बोलायचं नाही, अगदी घरातल्या माणसाशीही नाही. जर तुम्ही बोललात तर या उपायाची शक्ती विखुरली जाईल आणि त्याचा पूर्ण प्रभाव कमी पडेल. हा उपाय गुपचूप करणे तेच सर्वात मोठं यश आहे. हा उपाय तुमच्या आयुष्यातील त्या अदृश्य शत्रूचा आणि तुमच्या प्रगतीला लागलेल्या नजरेचा कायमचा निकाल लावणार आहे. एक अस्त्र आहे, लक्ष देऊन ऐका, कारण हा उपाय करताना वेळेचा आणि श्रद्धेचं भान राखणं अत्यंत महत्वाचं आहे. अनेकदा काय होतं, आपल्यालाच ओळखीच्या लोकांमध्ये, नातेवाईकांमध्ये किंवा शेजाऱ्यांमध्ये काही असे लोक असतात जे समोरून तर गोड बोलतात, पण त्यांच्या मनात तुमच्या सुखाबद्दल प्रचंड द्वेष असतो. त्यांची ती विषारी नजर तुमच्या घराच्या उंबरठ्यावरून आत शिरते आणि मग मुलाचं वारंवार आजारी पडणं, पतीच्या नोकरीत अचानक येणारे अडथळे किंवा व्यवसायात होणारे नुकसान सुरू होतं. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल असं मी जेव्हा म्हणते तेव्हा याचा अर्थ असा की त्याची तुमच्या विरुद्धची सर्व शक्ती, त्याचे सर्व डावपेच या उपायाने पूर्णपणे निकामी होतील. हा उपाय नेमका कसा करायचा पहा. उद्या चैत्र संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो, म्हणजेच त्या संधी प्रकाशामध्ये जेव्हा तुम्हाला हा विधी करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला लागेल एक छोटी काळी बाहुली जी सहज उपलब्ध होते. जर ती नसली तर एका सुती कापडाचा छोटा तुकडा, त्यात या कापडात तुम्हाला अशा काही वस्तू टाकायच्या आहेत ज्या ब्रह्मांडातील नकारात्मकता स्वतःमध्ये खेचून घेतात. यात टाका एक मूठभर काळे तीळ. काळे तीळ हे संकटांना खेचून घेणारे मानले जातात. त्यानंतर यात ठेवा 7 अखंड लवंगा. लवंगा लक्षात ठेवा, लवंगा फूल असलेल्या असायला हव्यात, त्या कुठेही तुटलेल्या नसाव्यात. आता या कापडाची एक घट्ट गाठ मारा. ही झाली तुमच्या घराची नजरबाधा निवारण पोटली. आता ही पोटली उजव्या हातात धरून तुमच्या घराच्या मुख्य उंबरट्याबाहेर उभे राहा. घराच्या आतून बाहेरच्या दिशेला ही पोटली 7 वेळा ओवाळा, अँटी क्लॉकवाईज. हे ओवाळताना मनातल्या मनात एकच तीव्र आणि स्पष्ट विचार करा. माझ्या घराला, माझ्या पतीला, माझ्या लेकरांना लागलेली प्रत्येक वाईट नजर, प्रत्येक शत्रूचा जळफळाट या पोटलीत कायमचा बंद होऊ दे. तुमची इच्छाशक्ती जेवढी प्रबळ असेल तेवढा हा उपाय लवकर लागू होईल. ओवाळून झाल्यावर ही पोटली घराच्या बाहेर घेऊन जा. घरापासून थोडं लांब एखाद्या मोकळ्या जागी किंवा कचऱ्याच्या ठिकाणी नेऊन ती पूर्णपणे टाकून जाळून टाका. ती जळताना त्यातून निघणारा धूर तुमच्या घरातील सर्व इडापिडा घेऊन लांब जाईल. पोटली पूर्ण जळेपर्यंत तिथेच थांबा आणि मग मागे वळून न पाहता सरळ घरी या. घरी आल्यावर सर्वात आधी हात पाय स्वच्छ धुवा आणि मगच घरातील इतर सर्व कामांना हात लावा. हा उपाय केल्यावर अवघ्या काही तासात तुम्हाला तुमच्या घरातील वातावरण हलकं आणि प्रसन्न वाटू लागेल. जे शत्रू विरुद्ध कट रचत होते त्यांचं मन आपोआप पलटेल आणि तुमच्याशी नम्रपणे वागू लागेल. हा उपाय वर्षानुवर्षे नजरबाधा एका झटक्यात नष्ट करतो. पण लक्षात ठेवा, हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका आणि कोणालाही सांगू नका, कारण हे गुप्त राहणं फार गरजेचं आहे. उद्या संकष्टीच्या दिवशी जेव्हा दिवस आणि रात्र एकत्र दिसतात, म्हणजेच जो संधी प्रकाश असतो ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो, सूर्यास्तानंतरचे साधारण 45 मिनिटे हीच ती वेळ आहे जेव्हा दैवी शक्ती सर्वात जास्त सक्रिय असतात.
एका पितळी किंवा मातीच्या स्वच्छ पंती घ्या. त्यात 2 भीमसेनी कापूर ठेवा. लक्षात ठेवा, साधा कापूर वापरण्यापेक्षा भीमसेनी कापूर वापरा, कारण त्यात सुगंध आणि ऊर्जा नकारात्मकता खेचून घेण्यास सर्वात जास्त प्रभावी असते. आता या प्रकारच्या कापुराच्या वड्यावर तुम्हाला अशा 3 वस्तू अर्पण करायच्या आहेत, ज्या तुमच्या आयुष्यातील काळोख दूर करतील. पहिली वस्तू 2 अखंड लवंगा. लवंग फूल असलेल्या पहिली वस्तू आहे 2 अखंड लवंगा. लवंगावरचं वरचं फूल असायला हवं. लवंग हे सर्व ऊर्जेचे केंद्र आहे, जे घरातील विखुरलेली नकारात्मकता स्वतःमध्ये ओढून घेतं. तुम्ही ही लवंग कापुरासोबत जाळताना तेव्हा त्यातून निघणारा अदृश्य धूर तुमच्या शत्रूची, तुमच्याबद्दलची वाईट बुद्धी भ्रष्ट करतो. जो तुमच्या नाशाला टपलेला होता तो या धुराच्या प्रभावाने तुमच्या समोर नतमस्तक होईल आणि त्याला स्वतःच्या चुकीची टोचणी लागेल. दुसरी वस्तू पिवळी मोहरी. चिमूटभर पिवळी मोहरी. शास्त्रात पिवळ्या मोहरीला बगला, मुखी देवाचा प्रसाद मानला जातो. ही मोहरी म्हणजे शत्रूच्या तोंडाला टाळा लावणारी आहे. तुमच्या घराभोवती सुरक्षा भिंत उभी करणारी शक्ती आहे. जर तुमच्या घरावर कोणी करणीबाधा किंवा नजरबाधा केली असेल तर ती या मोहरीच्या अग्नीमुळे एका क्षणात जळून भस्म होईल. ही मोहरी उंबरठ्यावर जाळणं म्हणजेच साक्षात विजयाची नांदी आहे. तिसरी वस्तू आता येते. ती वस्तू सर्वात रहस्यमय आहे. 7 दाणे काळी मिरी. काळी मिरी ही ग्रहांची पिढीला शांत करणारी मानली जाते. अनेकदा आपण पतीच्या नोकरीत किंवा मुलांच्या करिअरमध्ये काही अदृश्य अडथळे असतात, जे आपल्याला दिसत नाहीत पण प्रगती रोखतात. ही काळी मिरी जेव्हा त्या कापुराच्या ज्वालांमध्ये तडतडते तेव्हा समजा की तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीतील सर्व अडथळे जळून खाक झालेले आहेत. हा मार्ग आता त्यांच्यासाठी मोकळा झालेला आहे. आता ही पंती तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्याच्या बरोबर मध्यभागी ठेवा. ती पेटवताना तुमची नजर त्या ज्योतीकडे असावी आणि मनात सर्व विश्वासाने हा संकल्प करा, हे विघ्नहर्ता बाप्पा, या अग्नीसोबत माझ्या घरातील सर्व इडापिडा, गरिबी, आजारपण आणि शत्रूचा जळफळाट कायमचा नष्ट होऊ दे. माझ्या घरात सुख समृद्धीचा प्रकाश येऊ दे. पण ती शांत होईपर्यंत तिथेच उभे राहा. या विधीनंतर अवघ्या 24 तासात तुम्हाला तुमच्या घरातलं वातावरण बदललेलं जाणवेल. घरातील चिडचिड थांबेल, पतीच्या कामात सकारात्मकता येईल आणि मुलांना अभ्यासात रस वाटू लागेल. हा असा अनुभव आहे जो तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहाल. पण पुन्हा एकदा सांगते, हा विधी करताना कोणाशीही बोलू नका. मनातल्या मनात श्रद्धा ढळून देऊ नका. हा चमत्कार उद्या तुमच्या दारात घडणार आहे. उंबरठ्याचा जो मुख्य उपाय तर तुम्हाला करायचा आहे, पण त्यासोबत मी तुम्हाला आणखीन काही महत्वाच्या, काही विशिष्ट गोष्टी सांगणार आहेत. हे छोटे छोटे पण अत्यंत प्रभावशाली तोडगे तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीला जणू विमान बसवल्यासारखं वेग देतील. प्रगती फक्त व्हायला नको, तर ती वेगाने व्हायला हवी, बरोबर ना? मुलांना पतीच्या प्रगतीसाठी आपल्या घराचा कणा म्हणजे आपले पती आहेत. जर त्यांच्या नोकरीत किंवा व्यवसायात अडथळे येत असतील तर उद्या संकष्टीला बाप्पाला 21 दुर्वांची जोडी अर्पण करा. पण त्यातल्या मुख्य रहस्य म्हणजे त्या दुर्वावर तुम्हाला चिमूटभर लाल गुलाल शिंपडायचा आहे. गुलाल हा मांगल्याचा आणि विजयाचं प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही बाप्पाला अर्पण करता तेव्हा तुमच्या पतीच्या मार्गातील सर्व काटे दूर होऊन त्यांच्या कामाच्या ठिकाणी सन्मान आणि यश मिळतं. हा उपाय करून पहा. त्यांना कामात जो कॉन्फिडन्स मिळेल तो पाहून तुम्ही थक्क व्हाल. मुलांच्या यशासाठी आपल्या काळजाचा तुकडा म्हणजे आपली मुलं. जर मुलं अभ्यासात मागे असतील किंवा त्यांचं चित्त एका जागेत ठरत नसेल तर उद्या त्यांच्या हातून एका गाईला गुळाचा खडा खायला द्या. शास्त्र सांगते की गाईच्या शरीरात 33 कोटी देव असतात. जेव्हा मूल आपल्या हाताने तो गुळ गाईला देतो
तेव्हा त्याचा राहू आणि बुध हे दोन्ही ग्रह शांत होतात. त्याची एकाग्रता वाढते आणि बुद्धी तल्लख होते. परीक्षेत यश मिळण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आता येतोय तो लक्ष्मी खेचून आणणारा उपाय. उद्या रात्री झोपण्यापूर्वी घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक अखंड हळदीचा खडा ठेवा. हळद ही साक्षात विष्णूची आणि गणपती बाप्पांची प्रिय वस्तू आहे. रात्रभर तो खडा तिथेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी तो खडा उचलून एका पिवळ्या कापडात बांधा आणि तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. हा छोटासा हळदीचा खडा तुमच्या घराकडे धन खेचून आणेल. 7 पिढ्यांची गरिबी मुळापासून उपटून टाकेल. हे उपाय जे मी आज तुम्हाला सांगितले आहेत ते दिसायला साधे वाटतील, पण त्यांची ताकद अफाट आहे. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्री गणेशा.